याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे। आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी। आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी, पुढे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी। हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला। हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला। आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी। आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी, पुढे म्हणाल तोवरी, पुढे म्हणाल तोवरी। तुका म्हणे सांडा गाठे, म्हणे जागाराटे, म्हणे सांडा गाठे, म्हणे सांगा गाठे। नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, नका भरो पोटे, नका भरो पोटे, तेने नका भरो पोटे, तेने नका भरो। आजी देतो पोट भरी, आजी देतो, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी। म्हणाल तो भरे, पुरे म्हणाल तो भरे, पुरे म्हणाल तो भरे, पुरे म्हणाल तो भरे। विठोबार खुमाई, हरी जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, हरी विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार विठोबार खुमाई, खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, खुमाई, विठोबार खुमाई, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही सांगेल मी तुम्हाला। जीवनामध्ये आम्ही कीर्तन ऐकावं, कीर्तन ऐकत असताना त्यामधून आम्हाला मनोरंजनाची कधीच अपेक्षा नसावी, कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे। विठाला विठ्ठल 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 विठ्ठल। त्यामुळे त्याच्याकडे पाहताना आमचा दृष्टिकोन हा मनोरंजनाचा नसावा, कीर्तनकार आल्यानंतर त्यांना आम्हाला फार हसवावं ही अपेक्षा आमच्या मनामध्ये कधीच नसावी। का? कारण की हसण्यासाठी आपल्याकडे उपकरणं कमी नाहीत ना हो। अहो एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेली, एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली की आम्हाला जर हसायचं ठरलं तर आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एक उपकरण आहे ज्याचं नाव मोबाईल आहे। त्या मोबाईल उघडला की आम्हाला कितीतरी विनोद दिसतात, कितीतरी हसण्यासारखे त्याच्यावर व्हिडिओ दिसतात। त्याच्यामुळं हसायचं असेल तर घरी पलंगावर पडावं, मोबाईल बघावा। इथं मंडपात 2 तास वाया घालवण्याची काही गरज, म्हणजे वाया घालवायची का आता हे 2 तास अशी गंमत आहे बघा। हसण्यासाठी कीर्तन नाही, विनोदासाठी कीर्तन नाही। आम्हाला या कीर्तनामधून शिकायला काय मिळतं, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय घडतं, आम्ही किती वर्ष सप्ताह केला यापेक्षा आमच्या गावामध्ये परिवर्तन किती झालं या गोष्टीकडे माणसानं लक्ष द्यावं। जर आम्ही 40 वर्ष झालं सप्ताह करतो आहोत ना, तर आमच्या गावातील कमीत कमी 40 टाळकरी इथं उभे बोला पाहिजे, बरोबर। आता हे सगळे गावातलेच आहेत, पण याच्यातले बरेचसे लोक आता जुन्या पिढीतली झाली, नवी पिढी आपली गेली कुठं
म्हणजे तुम्हाला असा क्लेश वाटत नाही का? म्हणजे असं मनामध्ये असं वाटायला पाहिजे माणसाला. खऱ्या अर्थानं आपल्या धर्माचा ऱ्हास जर कोणी केला असेल तर तो फक्त आणि फक्त आपल्याच लोकांनी केला, हे विसरू नका. आपण आपल्या मुलांना कुठंतरी शिकवायला कमी पडतोय. काय असतो धर्म, काय असते संस्कृती, काय असतात साधू, काय असतो सप्ताह, काय असतात मंदिरं, आम्ही दाखवायला कमी पडलो. म्हणून आज इथं एकही बिना टोपीचा दिसेना. जर कदाचित आपण त्यांच्या हाताला धरून मंदिरात आणण्याची सवय त्यांना लहानपणी लावली असती तर मला असं वाटतं आज या मंदिरामध्ये जागा पुरली नसती. विठ्ठल 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 लक्षात घ्या. का करावे आम्ही सप्ते? काय गरज आहे आम्हाला एवढे पैसे वाया घालवायचे? आपल्याकडे पैसे जास्त झाले का? दरवर्षी जर आम्ही 2-3 लाख रुपये खर्च करत असेल सप्त्याला तर मग आपल्याकडे पैसे जास्त झाले का? ती मंडळाला जास्त ऊत आला. बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या. आम्ही का करायचं आहे सप्ताह? एवढे वर्ष झालं आम्ही करतोय ना, तर याच्यामधून आम्हाला बघा, तुम्ही माणसाचा स्वभाव पहा. जोपर्यंत माणसाला आउटपुटची अपेक्षा नसते तोपर्यंत माणूस कुठल्याच कार्याला धजावत नाही. मग आम्ही सप्त्यामध्येच आउटपुट काय आहे याचा विचार का करत नाही? धार्मिक ठिकाणी आम्हाला आउटपुट काय असावा याचा विचार आम्ही का करत नाही? याचा विचार कधीतरी आमच्याकडनं घडला पाहिजे. आम्ही सप्ताह करतो ना, आमच्या घरातील मुलगा जाऊ द्याकडे वर्षभर कितीही कामं असू द्यात, पण कमीत कमी 8 दिवस गेले 2 तास म्हणा 3 तास म्हणा या मंडपासाठी आम्ही दिले पाहिजे, आमच्या धर्मासाठी आम्ही दिले पाहिजे. लक्षात घ्या. आज परकीय आक्रमण वाढण्याची कारणं काय असतील तर फक्त आणि फक्त आपल्या लोकांच्या झोपा आपल्याला नडत आहेत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपण पाहत असाल काल परवा रामगिरी महाराजांवर केवढं मोठं, म्हणजे ते काही चुकीचं बोलले नाही. जरी चुकीचं नसेल तरी सुद्धा एखाद्यानं त्यांच्या धर्माकडे बोट केलं तर एवढे लोक एकत्र झाले. महाराज आमच्या हिंदू धर्मावर बोट ठेवून 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 त्याचा पार स्वतः केला, पण आमच्या लोकांना जाग येत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या भारताचं रक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक जसे महत्वाचे आहेत तशी या धर्माची संस्कृती जपण्यासाठी साधू महत्वाचे आहेत. आणि लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस मृत्यू लोकांमध्ये भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो याचे कारण मीमांसा जर आपण तपासली तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम कारण जर काय असेल तर ज्या ज्या वेळेस साधूवर अन्याय या मृत्यू लोकांमध्ये होतो त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतो. लक्षात घ्या. भक्त राखे पाया पासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्त राखे पाया पासी. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवताराला येत असतो. माझी तर अशी विनंती असेल गड्या सगळ्यांना, जेवढी लोक इथं बसलेत, आपल्याला धर्माचं कार्य किती करता येतं किती करता येत नाही मला माहीत नाही. आत्तापर्यंत आपण धार्मिक कार्य किती केलं नाही मला माहीत नाही. पण आज जर आम्हाला उभं राहायचं असेल, धर्मासाठी जर त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असेल, परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या पाठीशी जर उभं राहायचं असेल तर आम्ही खंबीरपणे आणि एकमतानं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. कशासाठी उभं राहिलं पाहिजे? फक्त आणि फक्त धर्म टिकावा याकरता उभं राहिलं पाहिजे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. झालं काय माहिती का? राजकारणी लोकांनी त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी हिंदू धर्मामधील लोक वाटले. त्यांनी वाटायला घेतले, पण लोकांना एवढी सुद्धा अक्कल नाही. कालपर्यंत एका ताटात खाणारे माणसं, एक राजकारणी कोणीतरी जातीवरून बोलला म्हणून त्यांचे 2 ताटं झाले. हो, कालपर्यंत एकत्र जीवन जगणारी माणसं, कालपर्यंत एकत्र बसणारी माणसं आज एकत्र दिसत नाही. आज त्यांना कळायला लागलं जातीतलं तेढ काय आहे. राजकारण्यांच्या मागं लागून जातीमधलं तेढ वाढवू नका. आपल्या जातींमध्ये तेढ वाढतंय पण त्याचा फायदा दुसरे लोक घेत आहे. अरे विचारलं कोणी तर आपला मनामधून आवाज आला पाहिजे, मी हिंदू आहे असं कोणी म्हटलं नाही पाहिजे.
की मी वंजारी आहे, मी मराठी आहे, मी कुणबी आहे, मी ब्राह्मण आहे, मी महार आहे, मी चांभार आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर त्या टायमाला असा विचार केला असता तर मला वाटतं स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं कधीच पूर्ण झालं नसतं. स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं याचं कारणच एवढं होतं की जातीपातीला त्या ठिकाणी थारा नव्हता. एक जात होती जिचं नाव माणुसकी होतं आणि आजही त्याच माणुसकीची गरज माणसाला आहे. जर सप्ते करत असाल, लाखो रुपये खर्च करत असाल आणि माणसाकडे माणसासारखं पाहण्याची दृष्टी जर तुमच्याकडे नसेल तर एवढ्याही सप्त्यांवर पाणी फिरतं. लक्षात घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून पहिले आम्ही जर काय शिकलं पाहिजे, खरं तर आमचा धर्म काय शिकवतो आम्हाला, आमचा धर्म शिकवतो. महाराज जुन्या काळामध्ये एक फार सुंदर एक प्रार्थना होती. काय प्रार्थना होती? सगळ्यांची पाठ आहे ती, सगळ्यांची पाठ आहे. मी जर म्हटलो ना त्याच्या पुढचं तुम्ही म्हणणार आहेत. बघा बरं. खरा तो फक्त पाठ करून ठेवा एवढं, वागू काय नका. लक्षात घ्या. खरं तर हे वागण्यासाठी आहे हो. विचार करा. आमच्या शास्त्रामध्ये आमचे आयुष्य मर्यादा 100 वर्षाची सांगितली. किती वर्षाची? 100 वर्षाची सांगितली. आणि त्या 100 वर्षाचा जर आपण कधी विचार केला तर त्या 100 वर्षातील आयुष्य मर्यादामधील 50 वर्ष फक्त आणि फक्त झोपेत निघून जातात माणसाची. किती? बोला. झोपले का तुम्ही? नाही ना. तसा दुपारचा टाइम आहे झोपण्याचा नाही. बोला. किती वर्ष गेले? 50 वर्ष झोपेमध्ये गेले. उरले किती? 50. आता 50 मध्ये बालपण गेलं 7, 8, 10 वर्षाचं. खाली किती उरले? 40 वर्ष उरले. त्याच्यामध्ये शिक्षणासाठी कमीत कमी 15-20 वर्ष गेले. खाली किती उरले? 20 वर्ष उरले. बरोबर. त्याच्यामध्ये लग्न कार्य म्हणजे पोरी पाहता 4-5 वर्ष तर आता लक्षात घ्या. अहो मग जगण्यासाठी आयुष्य राहिलं किती तुमच्याकडे? 10-15 वर्ष आयुष्य आहे. 10-15 वर्ष जर जगायचंय तर मला असं वाटतं आपलं आयुष्य इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं की आपल्या जगण्यावर सगळ्या लोकांनी प्रेम केलं पाहिजे. महाराज या जगण्यावर शतदा प्रेम करावे. लक्षात घ्या. म्हणून आयुष्यच मर्यादा जर कमी आहे ना तर चांगलं जीवन जगलं पाहिजे. नवे आम्ही जर ज्या समाजामध्ये जगतोय त्या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. या दृष्टिकोनातून जीवन जगलं पाहिजे. जर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला तरच धर्म टिकेल. लक्षात घ्या. नाहीतर गड्या फार अवघड गोष्ट आहे. बघा सांगण्याचा हेतू एवढाच आहे कारण की या जगामधली गोष्ट सांगतोय मी. या जगामध्ये एकमेव व्यासपीठ असं राहिलंय की ज्या व्यासपीठावरून लोकांच्या कल्याणाचा मार्ग लोकांना दाखवला जातो. अन्य जर व्यासपीठ पाहिले तर फक्त आणि फक्त तुमच्या वाटोळ्याचा विचार केला जातो. विठाला विठाला म्हणून आम्ही जर या सप्ताहाच्या मंडपात येत असेल तर आमचं काहीतरी घेणं लागतं. गड्या एवढा पैसा आम्ही खर्च करतो ना तर मग आम्ही त्या पद्धतीनं जगलं पाहिजे. बघा आजचा काल्याचा दिवस आहे. काल्याचा दिवस खरं पाहिलं ना सुजित दादा इतका आनंदाचा दिवस असतो, इतका आनंदाचा दिवस असतो. आजच्या दिवसामध्ये या गावामधीलच नाही पंचकृषीमधील जरी काही लोक असतील सगळी लोक आनंदी असतात. सगळे लोक म्हणजे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. या 3ही प्रकाराचा जर आपण विचार केला तर आज 3ही लोक खुश असतात. कोण कोण? पहिली गोष्ट राजस लोक खुश असतात. दुसरी गोष्ट सात्विक लोक सुद्धा खुश असतात. पण याही पलीकडे जाऊन सांगतो तामशी लोक सुद्धा खुश असतात. तुम्ही म्हणाल महाराज हे राजस ठीक आहे, सात्विक ठीक आहे, पण तामशी लोकांचं कसं? ऐका. सात्विक लोक आज खुश आहेत. त्यांनी विचार केला 8 दिवस आपण एवढी देवाची सेवा केली. आज काल्याच्या स्वरूपानं देवाचा प्रसाद आपल्याला खायला मिळणार आहे. देवाच्या लीला आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून सात्विक लोक खुश आहे. राजस लोक सुद्धा खुश आहेत. सगळं गाव एका ठिकाणी जमणार आहे. आज आपण चांगले कपडे घातले पाहिजे, समाजात चांगलं दिसलं पाहिजे.
पंक्तीमध्ये फिरता आलं पाहिजे म्हणून राजस लोक खुश आहे. आता तुम्ही म्हणाले दोन्ही कळाले, पण तामशी लोक का खुश आहे? ऐका, तामशी लोकांचं एक कारण सांगतो. तामशी लोक सुद्धा खुश आहे, म्हणजे ज्यांना सप्त्याची आवडत नाही ते सुद्धा खुश आहे. तुम्ही म्हणाला असं कसं? ते म्हणशील 8 दिवस झाली यांची बनबन बनबन चालू आहे, आजपासून यांची बनबन मिटली यांची बनबन, म्हणून ते सुद्धा खुश आहेत. महाराज सगळे लोक आज खुश आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर आज आपल्या गावामध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण होणार आहे, म्हणून सगळी लोक खुश आहेत. विठाल विठाल विठ्ठल 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 सप्ताह 2 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 8 दिवसाचा असू द्या, सप्ताह महिन्याचा असू द्या, सप्ताह चातुर्मासी असू द्या, सप्ताह वार्षिक असू द्या, जोपर्यंत सप्ताहामध्ये, जोपर्यंत कार्यक्रमामध्ये, जोपर्यंत भगवंताच्या आहुतीमध्ये सांगतेचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन होत नाही, तोपर्यंत कार्यक्रमाची सांगता होत नाही. बघा, काही लोक त्याला समाप्ती म्हणतात, समाप्ती होत नसते, सांगता होत असते काल्याच्या कीर्तनानं. समाप्ती म्हणजे माणसाची जी होते ती समाप्ती. कळलं का तुम्हाला? माणसाची जी होते तिला समाप्ती म्हणतात आणि काल्याचा जो असतो त्याला सांगता म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही याही पेक्षा थाटामाटामध्ये कार्यक्रम करणार, याला सांगतेचं कीर्तन म्हणतात. कार्यक्रम 2ही दिवसाचा केला आम्ही तरी सुद्धा आम्हाला काल्याचं कीर्तन करावंच लागतं. त्रिदिनी महोत्सव केला तरी सुद्धा आम्हाला काल्याचं कीर्तन करावंच लागतं. पंचदिनी महोत्सव केला तरी आम्हाला काल्याचं कीर्तन करावंच लागतं. जोपर्यंत काल्याचं कीर्तन करत नाही तोपर्यंत कार्यक्रम पूर्णत्वास होत नाही. म्हणजे कसं? लक्षात घ्या, एखाद्या गावानं फार मोठं मंदिर बांधायला काढलं, ते मंदिर एवढं भव्य बांधलं सोपान महाराज, 40 कोटी रुपये खर्च आला मंदिराला. किती? 40. ऐका फक्त, 40 कोटी रुपये खर्च आला, पण ते मंदिर तेव्हा पूर्ण झालं जेव्हा त्याचा पाया रचला. कळस हा चुकलं का? होतास. तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर जसं पूर्ण होत नाही. ऐका, दुसरा दृष्टांत देत असताना महाराज म्हणतात, त्र्यंबकेश्वरहून जी गोदावरी निघते, ती गोदावरी जोपर्यंत म्हणजे तिला पूर्णत्वाला जर प्राप्त व्हायचं असेल तर तिला, त्या नदीला एखाद्या ओढ्याला जाऊन मिळाल्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. हाय, एक तासानं पंगत आहे. अवघ्या झाल्यावर मी एकमय एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा पूर्णत्वास त्यावेळेस जाते ज्यावेळेस ती सागराला मिळते. जोपर्यंत गंगा सागराला मिळत नाही तोपर्यंत ती पूर्णत्वास ज्या प्रमाणात जात नाही. मंदिरावर कळस बांधल्याशिवाय जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही, त्याच पद्धतीनं जोपर्यंत सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही. म्हणून सप्ताहाच्या कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन हे फार महत्वाचं आहे. आणि अजून ते प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादाचं कीर्तन असल्यामुळे या ठिकाणी आजचा दिवस फार आनंदाचा आहे. लक्षात घ्या, शेवटचा दिवस आहे.
आनंदाचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आनंद का आहे तर त्या आनंदामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण जर आमच्या साताळी गावामध्ये होत असेल तर निश्चित आमचं गाव भाग्यवान आहे. विठ्ठल लक्षात घ्या, ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण कधी होतं मी तुम्हाला सांगितलं, त्याचे काही कारणं आहेत. ज्या वेळेस साधू संतांवर अन्याय होतो त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट होत असतो. ज्या वेळेस गोमातेवर अन्याय होतो त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट होतो. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट होत असतो. असे अनेक कारणं शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, काय झालं, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, एवढे दैत्य माजले की सप्ताह बंद पाडायला लागले. एवढे दैत्य माजले की महाराज मंदिराला कुलप लावायला लावले, भजनामध्ये दगडी फेकल्या. ओ एवढे दैत्य माजले. मग भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागत असतो. अशा टायमाला महाराज भगवान परमात्म्यानं अवतार धारण करायचं ठरवलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री आहे तो हे सांगत असे. अनेक प्रकार भरपूर मोठा आहे तो. पृथ्वीनं ब्रह्मदेवाजवळ गेली, ब्रह्मदेवानं सांगितलं विष्णूकडे जा, विष्णूकडे गेली, विष्णूला सगळं सांगितलं की आता मला यांचं ओझं सहन होत नाही. ते म्हणले काळजी करू नको, मी लवकरच जन्म घेणार आहे. कुठं घेणार आहे असं सांगितल्यानंतर सांगितलं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे, गोकुळामध्ये मी जन्माला येणार आहे असं सगळं सांगितल्यानंतर कालावधी काही गेला. कंसानं काय केलं, आपल्या बहिणीचं लग्न ठरवलं. तसं बहीण भावाचं नातं महाराज फार विशेष असतं, फार विशेष असतं. कंसाला इतका आनंद झाला, आपल्या बहिणीचं लग्न ठरलं, आपल्या बहिणीचं लग्न ठरवलं आणि इतका आनंदात होता कंस, इतका आनंदात होता. साधारण माणसानं जर आपल्या बहिणीचं लग्न, आपल्या मुलीचं लग्न काढलं तर महाराज साधारण माणूस 10-1 लाख रुपये आज खर्च करतो. साधारण माणूस मग देत असताना टीव्ही, फ्रीज, कुकर सगळं देतो. अगदी आता ते इंदोरीकर बाबांना चांगलं जमतं, कुठूनही कुठपर्यंत लग्नामध्ये सगळ्या गोष्टी देण्याची प्रथा आहे. एवढा खर्च करतो माणूस, एवढा खर्च जर सामान्य माणूस करत असेल तर विचार करा. एका राजाची बहीण होती देवकी, राजाची बहीण होती आणि राजाची बहीण असणारे देवकीचं लग्न वसुदेवाबरोबर ठरलं. त्या कंसानं खर्च किती केला असेल. आणि भावा बहिणीचं नातं काही वेगळंच असतं महाराज. भावा बहिणीचं नातं ज्या माणसाच्या जीवनामध्ये आईची कमतरता आहे ना, त्या माणसाच्या जीवनामध्ये जर मोठी बहीण असेल तर त्या माणसाच्या जीवनामध्ये आईची कमतरता त्याला कधीच भासत नाही. का? कारण की आईची माया करणारी मोठी बहीण त्याच्या पाठीशी असते. म्हणून त्याला आईची किंमत कळण्यापेक्षा बहिणीची किंमत कळणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आला महाराज उद्या परवा आता बहिणीचा सण आला, बरोबर आहे की नाही? आला की नाही मावशाओ? हा, तुम्ही तर लय खुश नाही का? बहिणीचं फार प्रेम असतं महाराज. एखादा भाऊ श्रीमंत असू द्या, त्याची बहीण जर गरीब असेल तर कदाचित त्या भावाला आपल्या बहिणीची लाज वाटते. पण महाराज सांगू द्या, एखादी बहीण जर श्रीमंत असेल आणि तिचा भाऊ जर गरीब असेल ना, तर त्या श्रीमंत बहिणीला गरीब भावाची कधीच लाज वाटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बहीण जेव्हा भावाला ओवाळते ना तेव्हा तिची मागणी एकच असते, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. माझ्या बाबासाठी बळी राज्याचं राज्य येऊ दे देवा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया हो. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया हो. वेड्या बहिणीची वेडी ही माया. भावा बहिणीचं नातं एक अलौकिक नातं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. भावा बहिणीचं रक्षाबंधन हे जे असतं ना, हे प्रेमाचं प्रतीक असतं महाराज. इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया,
मेरी राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. भावा बहिणीचं नातं हे प्रेमाचं नातं असतं महाराज. कंसानं इतकं थाटामाटात लग्न लावून दिलं, पण महाराज देवाला काही गोष्टी सहन होत नाही. देवाला वरपंगपणा कधीच सहन होत नाही. बस आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माणी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझसी. आकाशवाणी झाली, कंसाच्या कानावर आकाशवाणी पडली की ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटामाटात करतोय कंसा, ऐक, हिच्या पोटी येणारा 8वा पोरगा तुला मारणार आहे. असं ऐकल्यानंतर महाराज शेवट तो कंस जो होता ना, तो राक्षस होता महाराज. राक्षस कंस होता. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच लोकांची अशी एक समज आहे की राक्षस म्हणजे ही एक वेगळी जमात आहे. राक्षस ही एक जमात नाही महाराज, राक्षस ही एक वृत्ती आहे. राक्षस जमात नाही, राक्षस ही वृत्ती आहे. वृत्ती जर खराब झाली तर तुम्ही राक्षस झाला म्हणून समजा, आणि वृत्ती जर चांगली असेल तर तुम्ही संत झाले म्हणून समजा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. तुम्ही कोण आहात हे ठरवतं फक्त तुमची वृत्ती महाराज. कधी कधी पहा ना तुम्ही, एखादा माणूस असावा, संध्याकाळची वेळ असावी, 8-8:30ची वेळ असावी, तो माणूस गावाच्या बाहेर एक पडका वाडा असतो, त्या वाड्यामध्ये एक औषध भेटतं. ते औषध घेतलं, ते औषध घेतलं की येता येता त्याला विचारायला नाही सुधरात, असो ऐसा कोठे आठवची नाही, अशा पद्धतीनं तो येतो तिकडनं. तो तिकडनं आल्यानंतर येता येता महाराज एखाद्या गावचं गटार, म्हणजे गावातलं सगळं पाणी ज्या ठिकाणी जमा होतं, सगळी घाण ज्या ठिकाणी जमा होते, अशा ठिकाणी जाऊन पडतो. आणि मग रस्त्यानं चालणारा एखादा माणूस म्हणतो, काय डुकरासारखा लोळतोय, म्हणता की नाही? कसं म्हणता? काय डुकरासारखं लोळतो? डुक्कर तिथं असतं ना लोळायला. म्हणजे माणूस डुक्कर नाही, पण वृत्ती कुणाची आहे? वृत्ती कुणाची आहे? डुकराची. म्हणून माणूस कोण झाला? डुक्कर झाला. एखाद्या माणसाला इतकी बडबड करायची सवय असते, इतकी बडबड करायची सवय असते, लोक म्हणतात जर खापराचं असतं तर फुटलं असतं या. बरोबर आहे की? आणि जर रागात असले तर मग मात्र यालाच शब्द वेगळा असतो. काय कुत्र्यासारखा भुकतो. आता मला सांगा, माणूस आहे का कुत्रा आहे तो? बोला बोला बोला. माणूस आहे का कुत्रा आहे? माणूस आहे. मग त्याला कुत्रा का म्हटले? वृत्ती कुत्र्यासारखी. म्हणून लक्षात घ्या, राक्षसी जमात नाही, राक्षसी वृत्ती आहे. म्हणून मग आपली वृत्ती आपण चांगली ठेवा. राक्षसी ठेवायची की माणुसकीची ठेवायची हे आपलं आपण बघा बरं का. लक्षात घ्या, कंसाची राक्षसी वृत्ती जागी झाली महाराज. कंसानं पाहिलं, हिचा 8वा पुत्र जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशाला ठेवायचं महाराज. म्हणून कंसानं काय केलं? घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, 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 धावला. घेवोनिया खड्ग माराया धावला आणि हात तो धरिला वसुदेव. वसुदेवानं हात धरला महाराज. वसुदेवानं हात धरला आणि वसुदेव कंसाला सांगू लागला, हे कंसा, तू हिला आता मारू शकत नाही. कंस म्हटला, सोडा की हात दाजी. दाजी 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 हात सोडा म्हटले. हिला सोडत नसतो मी, हिला मारायचं म्हटले. हिचा जर 8वा पुत्र मला मारणार असेल तर हिला जिवंत ठेवत नाही. असं म्हटल्यानंतर वसुदेवानं कंसाला सांगायला सुरुवात केली, कंसा तू हिला मारू शकत नाही. कंसानं सांगितलं, दाजी तुम्ही दाजी आज झाले, तुम्ही दाजी आज झाले. ही बहीण माझी लहानपणापासून आहे.
हिचं लालन पालन मी केलंय, हिला वाढवलंय मी, आणि एवढं सगळं करून जर हिचाच आठवा मला मारणार असेल तर तुम्ही माझा हात धरणारे कोण? वसुदेवानं दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. वसुदेवानं सांगितलं, ऐक कंसा, कालपर्यंत ही तुझी बहीण होती, पण आज माझी पत्नी आहे. अरे बघ, तिच्या नखापासून केसापर्यंत आज ती जेवढी नटलेली आहे ना, फक्त आणि फक्त माझ्यासाठी नटलेली आहे रे. तिच्या अंगावरचं प्रत्येक आभूषण माझ्या नावाचं आहे. अरे पाय तिचा आहे, पण तिच्या पायामध्ये असणारे जोडवे माझ्या नावाचे आहे. लक्षात घे. हात तिचा आहे, पण हातामध्ये असणारा चुडा माझ्या नावाचा आहे. अरे गळा तिचा आहे, कालपर्यंत तुझी बहीण होती म्हणतोस ना, कालपर्यंत तिच्या गळ्यामध्ये लाखो रुपयाचे हिऱ्यांचे हार असतील, पण आज तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्यांचं मंगळसूत्र जे आहे ना, ते माझ्या नावाचं आहे. अरे बघ, म्हटले कालपर्यंत तुझी बहीण होती, तिच्या भांगामध्ये कुंकू नव्हतं, म्हटले आज तिच्या भांगामध्ये कुंकू आहे ना, ते माझ्या नावाचं आहे. बघ कंसा, पायापासून केसापर्यंत ती जेवढी नटली ना, ती फक्त आणि फक्त माझ्यासाठी नटलेली आहे रे. आणि मग मी जर हिचं रक्षण करणार नाही तर कोण करणार? अरे म्हटले, हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे ना, जाऊ दे म्हटले, आम्हाला बंदी शाळेमध्ये ठेव, जेवढे पोरं होतील तेवढे तुला आणून देतो. असं म्हटल्यानंतर त्यांना बंदी शाळेत ठेवण्यात येतं. पहिला पोरगा होतं. पहिलं पोरगं झाल्यानंतर कंसाकडे नेलं जातं. कंसाकडे नेल्यानंतर कंसानं पोरगं पाहिलं मारं. कंसानं पोरगं हातामध्ये घेतल्यानंतर कंसाच्या मनामध्ये विचार आला, अरे मला तर 8वा मारणार आहे, या लहान पोरानं केलंय तरी काय माझं, का मारू मी याला? म्हणून ते बाळ परत पाठवलं. लक्षात घ्या मावशाओ, ऐका ग बायाओ, अय मावशाओ. कंस मामा होता. मामानं लहान पोरगं पाहिलं, राक्षसानं लहान पोरगं पाहिलं, तरी त्याला मारू वाटलं नाही. आपण सर्रास भ्रूण हत्या करतो. मग कंस बरा की आपण बरा याचा विचार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. का मारता बाळाला पोटामध्ये? नाही मारलं पाहिजे महाराज. का? एक कवी इतकं सुंदर उत्तर देतो त्याचं, का मारलं नाही पाहिजे आम्ही. तू हिंदभूमीची नारी, तू हिंदभूमीची नारी, नको होऊ तू भ्रूण हत्यारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, तुकडोजी ज्ञानेश तुकोबा टिळक महात्मा गांधी. विसरशीलाभिमान तुमाते, विसरशीलाभिमान तुमाते, जगतासी उद्धारी. नको होऊ तू भ्रूण हत्यारी, नको होऊ तू भ्रूण हत्यारी. अरे पोटात कोण जन्माला येणार आहे? काय तुम्ही त्याचा विचार केला? म्हणून त्याला जन्माला येऊ द्या महाराज. कंसानं पोरग पाहिलं, विचार केला, मला जर 8वा मारणार आहे तर यानं माझं बिघडवलं काय? म्हणून कंसानं सोडून दिलं महाराज त्याला. पण पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको असं म्हटल्यानंतर कंसानं 1 2 3 4 5 6 मारले. 6ही मारीत दुराचारी. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. आणि आता मात्र भगवान परमात्मा त्या कुशीमध्ये जन्माला येणार आहे. पाहता पाहता 8वी गर्भधारणा राहिली. देवकीचे तेज दिसे जैसा, दिसे जैसा सूर्य. लक्षात घ्या, देवकीच्या तोंडावर तेज दिसू लागलं असं म्हणतात. गेड्या मावशी, एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही माझ्या समोर बसलात, अगदी तुमच्या मुलासारखं आहे मी. मला सांगा, आपल्याकडे 7व्या महिन्यामध्ये, म्हणजे जी स्त्री गरोदर आहे, 7व्या महिन्यामध्ये तिच्यावर काही संस्कार केले जातात. करतात का इकडे? माझी भाषा यांना कळते, कळते ना? म्हणजे मी काही इंग्लिशमध्ये बोलत नाही. मी अमेरिकेवरून यायलाच नाही ना. मी आपल्या नाशिकवरून आलो, तुम्ही यावलेला, म्हणजे 100 किलोमीटर मध्ये भाषा कळा ना, अवघड झाला. कळती 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 ना.
कळते हा. 7व्या महिन्यामध्ये गर्भावर काही संस्कार केले जातात, करतात ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? डोहाळे म्हणतात, बरोबर. मग ते डोहाळे का पुरवायचे असतात माहिती आहे का तुम्हाला? पिछे आया काय नाही चाललंय. ऐका, आमचं शास्त्र असं सांगतं 7व्या महिन्यामध्ये गर्भवती महिलेला तिचे डोहाळे विचारावे. डोहाळे विचारावे. का विचारावे? कारण की ते डोहाळे असं म्हणतात की त्या स्त्रीचे नसतात, त्या गर्भाचे असतात, बरोबर आहे की नाही? मग त्या गर्भामध्ये ज्या ज्या पद्धतीचा गर्भ असेल त्या त्या पद्धतीचं त्या आईला खावं वाटतं, राहावं वाटतं, ल्यावं वाटतं, बरोबर आहे की नाही? गर्भामध्ये फार खाण्याची इच्छा होते महाराज, फार खाण्याची इच्छा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांना डोहाळे लागले महाराज. विचारलं त्यांना, सांगा तुमचे डोहाळे काय आहे? राजमाता जिजाऊंनी सांगितलं, मला वाटतं घोड्यावर बसावं, घोड्याला टाच मारावी, अंगावर जिरे टोप घालावा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा दौडवावा, आणि जो कोणी आमच्या हिंदूंच्या आया बहिणींवर अत्याचार करत असेल त्याचं धड शिरा वेगळं करून टाकावं, धड एका बाजूला आणि शिर एका बाजूला कलम करून टाकावं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे जिजाऊ आऊसाहेबांचे डोहाळे होते. तेव्हा छत्रपती जन्माला आले. कौसल्या मातेचे डोहाळे विचारले, सांग कौशल्य. दशरथ राजे गेले, दशरथ राजांनी कौशल्या माताला विचारलं, सांग कौशल्य तुझे काय डोहाळे आहेत? त्यावेळेस कौशल्य मातेनं सांगितलं, मालक, आपल्या लग्नामध्ये विघ्न आणणारा रावण जो आहे ना, मला असं वाटतं धनुष्य आणावा, बाण आणावा आणि त्या रावणाला एका बाणामध्ये मारावं, आणि रे धनुष्य मारीन रावणा आणि लंका बिभीषणा देईन मी. हे डोहाळे जर कुणाचे असतील तर हे डोहाळे कौशल्या माताचे आहे. आता मला सांगा, इथं बसलेल्या माता भगिनी एवढ्या आहेत, एवढ्या बायांचे तुम्ही डोहाळे केले. एवढ्या बाय म्हणजे आता तुम्हाला बऱ्याच जणांना डोहाळ्यामध्ये काय काय खावं वाटतं. आता आपला जर विचार केला, सांगा मला काय खावं वाटतं आपल्याला? माती, कोळशे, भीतीचे पापुद्रे, अजून अजून बोला बोला, अजून आंबट चिंबट. ह्या 7व्या महिन्यामध्ये आंबट चिंबट खाता, मग पोरं पुढं आंबट शौकीन निघता. लक्षात घ्या, तुम्ही जर आता माती खाली तर पोरग पुढं डांबर का नाही खाणार? खाणार की नाही डांबर? मग आपले डोहाळे कसे असावेत? आता जर तुम्ही भीतीचे पापुद्रे खाल्ले, आता समजा भीतीचे पापुद्रे तुम्ही आत्ता खाल्ले, तुम्ही आता भीतीचे पापुद्रे खाल्यानंतर तुमचं पोरग घरकुलच्या घरकुल खाणार नाही का? खातील का नाही? मग आपल्या आपण आपल्या गर्भावर संस्कार कसे करतो लक्षात घ्या. त्याच्यावरून फार महत्वाचं आहे. ऐका, आपल्या इतकं महत्वाचं आहे, आपण जेव्हा गरोदर असतो ना महिला मंडळ, तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आजच्या काळाची ती गरज आहे म्हणून सांगतो, विनोद म्हणून सांगत नाही. लक्षात घ्या, आपल्या गर्भावर संस्कार इतके चांगले करा, इतके चांगले करा, किती चांगले करा. ऐका, आळंदीमध्ये एक पोरगा आहे, वय वर्ष फक्त 9 वर्ष. 9व्या वर्षामध्ये त्या पोरानं 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पाठ केल्या. असं पोरग पोटी जन्माला आलं पाहिजे. वाटलं ना तुम्हाला असं पोरग जन्माला यावं? पण ऐका, त्याच्या आधी त्याच्या आईनं काय केलं? त्याच्या आईनं जेव्हा तिला कळालं की मला गर्भधारणा राहिली, त्या आईनं 9 महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली. तेव्हा 9व्या वर्षात पोराचं ज्ञानेश्वरी पाठ झाली. आता आपल्या बाईला दिवस गेल्यानंतर सासू म्हणती, बाई तांब्या उचलायचा, खरकट ताट उचलायचं. बोला, करता की नाही? अय सासाऊ, हा, खरकट ताट उचलायचं, बरोबर की नाही? वाकायचं. आता मला खरं सांगा, ह्या लुगड्यावाल्या एवढ्या माझ्यासमोर बसेले, होय ए लुगड्यावाल्या मावशाओ, आज्या हो,
तुमचे एवढे चोजले झाले हो. हा झाले का तुमचे चोजले? बरं तुमचे एवढे चोजले झाले नाही म्हणून आता तुम्हाला वाईट वाटत असेल थोडस, पण मला सांगा तुमच्या काळामध्ये किती महिला गरोदर होण्यासाठी दवाखान्यात जायच्या? फक्त 1% मी म्हणतो जात असतील, कदाचित. आत्ताच्या महिलांमध्ये तुम्ही मला सांगा की ही महिला घरी आणि नॉर्मल बाळंतीण झाली. बरं मी हे काय विनोदानं सांगतोय असं बिलकुल नाही, मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये गरोदर जरी असली तरी सुद्धा कष्ट चुकत नव्हते, आणि कष्ट न चुकल्यामुळे त्या बाळाची, त्या गर्भाची हालचाल चालू राहायची महाराज. हालचाल चालू असल्यामुळं ते बाळ व्यवस्थित बाहेर यायचं. आता बघा तुम्ही 99% 99% सिझरिंग होतं की नाही? मग लक्षात घ्या, एवढे कष्ट शरीराला देऊ नका. किंवा जुन्या काळामधल्या बाया रानावनात जायच्या, लाकडाच्या मोळ्या आणायच्या, शेणाच्या पाट्या उचलायच्या. एवढ्या नका, पण कमीत कमी तिचे तर काम तिला करू द्या. सासूबाई जर म्हणते खरकट ताट उचलू नको, आता तिला खरकट ताट उचलायचं नाही. तिच्या मागं काम काय राहिलं मला सांगा तुम्ही? काय काम राहिलं? काहीच नाही. तिच्या मागं कामं दोनच. जोपर्यंत चार्जिंग संपत नाही तोपर्यंत मोबाईल, चार्जिंग संपली का मोबाईल चार्जिंगला लावायचा आणि रिमोट. मग ते पोरग, तुम्हाला वाटतं का बा मग छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी जन्माला येतील? होय, तुम्ही पहा 3-4 महिन्याचं पोरग असतं, ते जर रडायला लागलं तर त्याच्या आईला त्याला काय दाखवावं लागतो? मग आता मला सांगा, ते मोबाईल पाहायचं शिकलं कुठं? जन्माला आल्यानंतर की पोटात? आपल्या गर्भावर जरा चांगले संस्कार करा. ज्यावेळेस आपल्याला कळेल ना की आपली गर्भधारणा झाली, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा, रामायण वाचा, जेणेकरून आपल्या पोटी जन्माला येणारा पोरगा शूर म्हणून जन्माला येईल. आपल्या पोटी मेंगळाट आणि दारुडे पोरग जन्माला यावं न यावं असं वाटत असेल तर एवढं करा. विठाला 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 विठाला. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय कापत असे. का देवकीच्या तोंडावर एवढं तेज दिसत होतं? कारण की गर्भामध्ये जगाचा चालक मालक भगवान परमात्मा होता. जगाचा चालक मालक असणारा, तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाश असणारा भगवान परमात्मा जर तिच्या उदरामध्ये होता तर तिच्या तोंडावर तेज दिसेल. याच्यामध्ये नवल काय महाराज? जवळजवळ 9 महिने पूर्ण झाले, जन्म झाला भगवंताचा. अवतार झाल्यानंतर जन्माला येताना, अवतार कार्य करताना भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती अष्टभुजा स्वरूपानं प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर देवकी मातेनं सांगितलं, देवा अरे तुला मी माझा पुत्र म्हणून मागितलं होतं, तू जर एवढा मोठा बनून आला असशील तर तुला माझा पुत्र कोण म्हणणार आहे? त्यावेळेस देवानं सांगितलं, काळजी करू नको आई, लहान होणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सगळं सांगून झालं. देव म्हटला, किती बारीक होऊ सांग आता किती बारीक होऊ. सांगितलं देवकी मातेनं, लहान हो म्हटली. भगवान परमात्मा 1 वर्षाची मूर्ती झाली. मा बस का मा? भगवंतानं विचारलं, मा बस का? त्यावेळेस देवकी मातेनं सांगितलं, अरे एवढं कुठं मुलं असतं का? अजून बारीक हो. 4 महिन्याची मूर्ती झाली. अजून बारीक हो. पाहता पाहता नवजात शिशू झाले. नवजात शिशू झाल्यानंतर सुद्धा देवकी मातेला विचारू लागले, मा अगं आता तरी बस का? देवकी माता म्हटली, देवा अरे झालाच लहान पण बोलतो मोठ्या माणसासारखा. असं लहान मूल नसतं, मग ते काय करत असतं? रडत असतं. म्हटले रडायला पाहिजे. देवानं सांगितलं, ऐक ना मा, रडणार सुद्धा आहे मा, पण एक काम करा, त्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतो, मला या ठिकाणी ठेवू नका, मला कुठं न्या. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. ए माया उपजाली तेथे, देवी मज आली येथे. ए माया उपजाली तेथे,
देवानं असं सांगितल्यानंतर वसुदेवानं सांगितलं, देवा अरे बोलणं फार सोपं आहे रे, पण करणं मात्र अवघड असतं. बोलणं फार सोपं असतं, करणं अवघड असतं. काय लागतं महाराज सांगायला, काय 8 दिवसाचा सप्ताह गेला, काय एवढं झालं, बाबा तू करून पाय मग कळेल. एखाद्या दिवशी महाराज 7 दिवसाचे महाराज येऊ द्या आणि काल्याच्या कीर्तनकारांना दांडी मारू द्या. मी आलो काय काय काल्याचे कीर्तन मग पाहिजे. कोणा सांगितला होता तो बुवा, कळत नव्हतं का मग त्याला? अरे बाबा होतं, काही प्रॉब्लेम असतात ज्याची त्याची, नाही का? लक्षात घ्या, लोकांना बोलायला फार आवडतं महाराज, म्हणजे याचं त्याचं. पण लक्षात घ्या, दुसऱ्याला बोलत असताना कधीतरी स्वतःकडे बघा. तुकडोजीदास महाराज एक फार सुंदर दोहा सांगतात, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, अवगुण पुल्या अंतरी दिसती, करी चिंता त्याची, अवगुण पुल्या अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. दुसऱ्याकडे बोट दाखवण्या अगोदर पहिले स्वतः पहा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यामधील कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातील तुम्हाला आता भुका लागले याचा अर्थ. बोला बोला बोला. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत, मराठीतील म्हणे आपली, हे काय कोणत्या ग्रंथात नाहीये, ही आपली म्हण आहे साधी, नाही का? लक्षात घ्या. म्हणून बोलणं फार सोपं आहे देवा, पण करणं फार अवघड आहे. अरे बघ म्हटले, आमच्या हातापायामध्ये एवढ्या बेड्या आहेत. कंसानं रक्षपाळांची संख्या वाढवलेली आहे. कालपर्यंत 2च होते, आता 4-4 बसवलेत. कालपर्यंत बाहेर एकच कुलूप लावलेलं होतं, आज 4-4 आहेत. कालपर्यंत आमच्या साखळे 1-1च होते, आज 2-2 आहे. म्हटले कसं तुला सोडवावं? त्यावेळेस देवानं सांगितलं, काळजी करू नका, उचलीला कमळापती, पायीची बंधने गळली, फक्त तुम्ही मला उचला. याच्यानंतर मला उचलल्यानंतर तुमचे सगळ्या बेड्या पडतील. रक्षपाळ जे होते ते झोपी जातील. कुलप जे आहेत ते आपोआप उघडले जातील. का? कारण की भगवान परमात्मा तिथं आले. खुल गए सारे ताले, वा क्या बात हो गई, खुल गए सारे ताले, खुल गए सारे ताले, वा क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई, खुल गए ताले सोए नरक वाले थे, हाथों में बरछी वाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले वो निवाले. उस रात का दृश्य भयंकर था, वसुदेव ने शाम को उठाया था, था घनघोर अंधेरा, वो क्या रात आ गई, था घनघोर अंधेरा, वो क्या रात आ गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया वही क्या बात हो गई, वही क्या बात हो गई, करामात हो गई. खुल गए ताले, खुल गए सारे ताले, वाह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. शब्द ऐका बरं, नाही तर जर तुम्ही चालिक गेले तर मग घोटाळा होत असतो. तूने काजल लगाया दिल में रात हो. शब्द शब्द फार महत्वाचे. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. भगवान परमात्म्याला तिथून उचललं, गोकुळामध्ये नेलं. आता गोकुळामधला आनंद उत्सव आपल्याला पाहायचा आहे. का? कारण की इकडं मथुरेमध्ये फार दुःख आहे महाराज.
इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे की एवढं दुःख सांगून तुम्हाला दुःखी करण्याचा माझा मुळीच हेतू नाही. विठाला विठाला आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा, एवढा आनंद उत्सव आहे ना, आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे. चला गोकुळामध्ये. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळामध्ये आले तर त्या भगवान परमात्म्याचं स्वागत झालं. ज्या पद्धतीनं आज आपल्या साताळी गावामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर त्यांचं स्वागत सुद्धा करणं हे आपलं कर्तव्य आहे. एकदा सगळ्यांनी प्रेमानं वरती हात करायचे, सगळ्यांनी, अगदी महिला पुरुष सगळे. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतो कृष्णा स्वागतो कृष्णा हे स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतो कृष्णा स्वागतो कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतो सुस्वागतो शरणागतो कृष्णा हे स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतो कृष्णा स्वागतो कृष्णा हे नंदघरानंद भयो कन्हैया लाल की नंदघरानंद भयो कन्हैया लाल हे की हाती दिलो घोडा दिलो कन्हैया लाल की हाती दिलो घोडा दिलो कन्हैया लाल की नंदघरानंद भयो कन्हैया लाल की नंदघरानंद भयो कन्हैया लाल की नंदघरानंद भयो जय कन्हैया लाल की कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की अशाच पद्धतीनं गोकुळामध्ये सुद्धा स्वागत झालं. कशा पद्धतीनं महाराज, भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण त्या ठिकाणी झालं. एका गवळणीनं पाहिलं, ती गवळण उठली महाराज, आणि ती गवळण सगळ्या गोकुळामध्ये गेली. गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, गौरण मनती गौरणीला मनती गौरणीला हे गवळण मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गौरण मनती गौरणीला पुत्र झाला गवळण मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गौरण मनती गौरणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला. मनती गौरणीला गौरण मनती गौरणीला ती गौरणीला मनती गौरणीला गवळण म्हणती गवळणीला. सगळ्या गोकुळामध्ये महाराज, एका गोपिकेला कळाल्यानंतर दुसरीला कळायला टाइम लागत. मावशाओ, लागतो होय टाइम. एका गोपिकेला कळू द्या फक्त. जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क बरं का सुजित दादा, जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क, 2 नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरं फिमेल. सगळ्यात फास्ट नेटवर्क मला. सगळ्या बाईला सांगायचं असलं ना, एका बाईला सांगा, सगळ्यांपर्यंत पोचतो. वरून ती सांगताना महाराज फार काळजी घेते, फार काळजी घेते. ती सांगता नाही कसं, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगायचं नाही. बरं, त्यांच्या बोलण्याचं बाग दोन बाया बोलत असताना तिसऱ्या माणसाला ऐकू काय जाईल? त्या दुसरीला काय ऐकू जात नाही, पण ती मान हलवीत राहते बिचारी. अरे म्हणजे बरं, जुने आता तरी थोडंसं कमी झालं असेल कदाचित, काच आहे व्हॉट्सअपनं परत वाढवलं. मला वाटलं जुन्या काळामध्ये ज्या वेळेस एखाद्या बाईला एखादी गोष्ट कळू द्या आणि तिनं विहिरीवर पाण्याला जाऊ द्या,
सगळ्या बाया तिथं राहायच्या. म्हणजे बाईला जर असं एखाद्या माणसानं सांगितलं की एखादं काहीतरी काम सांगायचं असेल तर ती बाई लगे माणसाला सांगायचं, तुम्हाला कळत नाही का? हा, डोक्यावर पाण्याचा हंडा आहे, एवढा वेळ झाला मी आली, हा तुम्हाला कळत नाही, असं बाई बोलून मोकळी होती. पण जर का दोन मैत्रिणी भेटल्या रस्त्यात, 3-3 हांडे डोक्यावर आज, अर्धा तास गप्पा चालला तर तरी बाईच्या लक्षात नाही का आपल्या डोक्यावर दुडे असं. एवढा बायांचा अवघड काम. मला एका गोपिकेनं पाहिलं, सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना सांगितल्यानंतर गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. कशा पद्धतीनं? गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाणी गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरण करती कथा गात गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरण करती कथा गात गाणे. हे बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंद नरनारी, नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. अशा पद्धतीनं आनंद उत्सव साजरा केला महाराज. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल महिनाभर आनंद उत्सव साजरा झाला. याचं कारण काय? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला. देवी लक्षात ठेवा, आपल्या जीवनामधील चिंता, या मंडपामध्ये बसलेला असा एकही माणूस नसेल की ज्याच्या मागे चिंता नसेल. सांगा तुम्ही मला. अहो, मंडपात सोडा, या गावात सुद्धा असा माणूस नसेल. गाव सोडा, गाव आता कुठपर्यंत जायचं? चला जिल्ह्यापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत, चला भारत, कुठेही जावं तुम्ही, चिंता माणसाची पाठ सोडत नाही. पण लक्षात घ्या, एवढी चिंता असताना सुद्धा मला खरं सांगा, प्रामाणिकपणानं सांगा, इथं बसलेली एवढी लोक आहेत, प्रामाणिकपणानं सांगा, ज्या दिवशी एवढे 8 दिवस झाले आमच्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चाललाय, आम्ही या मंडपामध्ये प्रवेश केला की आमच्या डोक्यामध्ये चिंता परत येत नाही महाराज. फक्त बसताना तेवढं अंतःकरण शुद्ध करून बसलं पाहिजे, चिंता जवळ येत नाही. हेच आहे महाराज. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. तुम्ही देवाजवळ जा, तुमची चिंता हरण केल्याशिवाय तो राहणार नाही महाराज. म्हणून भगवंताबद्दल आपल्या मनामधील असणारी आस्था आपल्या जीवनातील चिंता घालवते. विठाला 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 विठाला. एवढा आनंद उत्सव साजरा केला, एवढा आनंद उत्सव साजरा केला का? कारण की म्हातारपणामध्ये झालेलं पोरग होतं म्हणून आनंद उत्सव साजरा केला महाराज. पोरग आता हळूहळू मोठं व्हायला लागलं. पोरानं कूच बदलली की उत्सव करावं, पोरानं आवाज दिला की उत्सव करावं महाराज. त्या उत्सवाला पारावार राहिला नाही. फक्त आणि फक्त उत्सव चाललेला आहे, फक्त आणि फक्त आनंद उत्सव चाललेला आहे. का? कारण की नंद घर आनंद भयू. नंदाच्या घरी कोण प्रगट झाला? आनंद प्रगट झाला, म्हणून एवढा आनंद आहे. विठाला 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 विठाला. लक्षात घ्या, पाहता पाहता देव मोठे होऊ लागले. घड्याळ पुढं पळायला लागलं, तसंच देवाचं वय सुद्धा पुढं पळायला लागलं. पाहता पाहता देव मोठा झाला. किती मोठा झाला? इतका मोठा झाला की तो रांगू लागला. कोणत्या पद्धतीनं रांगतोय? तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, रंग निरंगनाथ तो म्या देखील असे. भगवान परमात्मा रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता पळायला लागले, पळता पळता गल्लीत जायला लागले. गळीत जाता जाता भगवंतानं मित्र गोळा केली. मित्र गोळा केल्यानंतर भगवंतानं पाहिलं की मित्रांच्या तब्येती सगळ्यांच्या बिचाऱ्यांच्या अशा कृश झालेल्या होत्या. काय रे? अरे तुम्ही माझे मित्र आहात, माझ्या मित्रांच्या तब्येती कशा पाहिजे? कमीत कमी माझ्यासारख्या तरी, माझ्यासारख्या नाही हो, कृष्ण सांगतो, हा कमीत कमी माझ्यासारख्या, माझ्या मित्राच्या तब्येती कमीत कमी माझ्यासारख्या पाहिजे. म्हटले माझ्यासारख्या तुमच्या तब्येती नाही का? तुमच्या तब्येती नाही म्हटले. म्हटले काय करावं देवा? अरे बाबा, दही दूध सगळं डेअरीला जातं, डेअरीला फक्त ताक उरतं. भगवंतानं सांगितलं तुम्हाला दही दूध मिळत नाही, लोणी मिळत नाही. अरे मग तुम्ही खाता काय? हे ताक का खाण्याची गोष्ट आहे का? म्हटले हे ताक हे आसार आहे, आणि आसार हे खाण्याची गोष्ट नसते.
यानं पोट भरण्याची काही गरज नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे हो, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे. हो तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे. हे तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी तुका म्हणे सांडा गाठी आणि येणे नका भरू. अरे ताक्या खाण्याची गोष्ट आहे. ताक्यानं कुठं पोट भरत असता का म्हटले. हे आसार आहे गड्या. आसार वस्तूनं पोट भरत नसतं, सार गोष्टीनं पोट भरतं. मला सांगा, 1 लिटर ताक पिल्यावर तुमचं पोट भरेल की पावशेर दही खाल्ल्यानंतर पोट भरेल? सांगा, काय वाटतं तुम्हाला? बोला. हा, उडाले. हा. काय वाटतं? पावशेर दही खाल्ल्यानं बरोबर. म्हणजे दही हे सार आहे आणि ताक हे असार आहे. म्हणजे दह्यातलंच ताक आहे, ताक आहे, पण दही हे सार आहे आणि ताक हे असार आहे. त्याच पद्धतीने इकडे लक्ष द्या. आयुष्यभर संसार केला तरी सुद्धा पोट भरणार. थोडासा परमार्थ करा, परमार्थानं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडं खायचं पण हा असे थोडं खायचं पण चांगलं खायचं. थोडेपरी निरे. एका पहिलवानानं 5 लिटर दूध प्यायचं, रोज 5 लिटर दूध प्यायचा. तब्येतच सुधारणं सोपान बाबा. म्हणून तुम्हाला सांगतो मी, तब्येतच सुधारणं. एक म्हातारा माणूस होता, म्हटला का रे एवढा दूध पितो, तब्येत का बरं सुधारणं? तो म्हटलं मलाही कळना. म्हटलं दुधात पाणी किती टाकतो? म्हटलं 4.5 लिटर. गाढवा अर्धा लिटर पण मग पाणी न पिना. लक्षात घ्या, आसार खाल्ल्यानंतर माणसाचं पोट भरत नसतं आणि सार खाल्ल्यानंतर माणसाचं पोट रिकामं राहत नसतं. म्हणून फलकट तो संसार, येथे सार भगवंत. मग साराचं सेवन करा, आसाराचं सेवन करू नका. त्यांनी सांगितलं, देवा तू सांगतो ही गोष्ट पटते रे, पण करायचं काय? म्हटले भेटत नाही. म्हटले भेटत नाही, पाहिजे. चला म्हटले, तुम्हाला जर पाहिजे असेल, जर पाहिजे असेल तरच पहिलं चरण. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे.
माझ्या मागे मागे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मागे मागे या. जर तुम्ही माझ्या मागे मागे आलात तर आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. महाराज म्हणतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आज मी तुम्हाला पोटभर देतो, फक्त माझ्या मागे मागे या. पण येत असताना विचार करून या. का? फक्त माझ्या मागे चालत असताना काही पथ्य तुम्हाला सांभाळावे लागतील. कोणते पथ्य ते? कोणी कोणाशी बोला, हळू हळू चला, कोणी कुणाशी न बोला. परमार्थाची वाटचाल करत असताना एकखटी माणसानं शिखरावर जाऊ याची अपेक्षा कधीच करू नका. परमार्थाची वाटचाल ही हळूहळू झाली पाहिजे. परमार्थाची वाटचाल करत असताना माणसानं इतकी शांत पद्धतीनं करावं, इतकी शांत पद्धतीनं करावी. आपल्या जीवनामध्ये केलेलं कर्म, आपल्या जीवनामध्ये केलेले जे काही दान असेल, आपल्या जीवनामध्ये केलेली साधना असेल, त्या साधनाची वाच्यता कोणाबरोबर करू नका. कोणी कुणाशी न बोला. साधनेची वाच्यता करू नका. का करू नका याचं कारण असं आहे, तुम्ही जर एखादं पुण्य फक्त लोकांना सांगण्याकरता करत असाल तर त्या पुण्याचं फळ तुमच्या पदरामध्ये पडत नाही. आपल्या पदरामध्ये त्या पुण्याचं फळ पडावं असं वाटत असेल तर कोणी कुणाशी न बोला, कोणी कुणाशी न बोला. अरे जर आम्ही आपलं कर्तृत्व लोकांना सांगत राहिलं तर कदाचित आमच्या मनामध्ये अहंकार जागा होण्याची शक्यता आहे. म्हणून तो अहंकार जागा न व्हावा याकरता कोणी कुणाशी न बोला. आणि हळूहळू चला याचं कारण असं आहे, आमच्या जीवनामध्ये असणारे षडविकार, कोणता विकार कधी कुठून आम्हाला दडक देईल सांगता येत नाही. म्हणून पाहून पाहून हळूहळू चला. मग तुम्हाला काय होईल, तुम्ही हळूहळू आले, कुणी कुणाशी बोललं नाही, मग मात्र तुम्हाला पोट भरून खायला मिळेल. हा आशय आहे. जर याचा आपण वस्तुरूपांतर जर पाहिलं तर महाराज म्हणतात तुम्हाला जर दूध खायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे मागे या. का? मी तुम्हाला आज पोटभर देणार आहे, पोटभर देणार आहे. मग काय करायचं? चला म्हटले. चला म्हटल्यानंतर महाराजांनी सांगितलं आपल्याला चोरी करायची आहे. चोरी करताना धांगडधिंगा करून चालत नाही. चोरी करायला जात असताना माणसानं हळूहळू जावं. हळूहळू जात असताना लोक आपलं ऐकतील एवढ्या जोरात गप्पा करू नाही. चोरी करण्याच्या काही पद्धती असतात. चोरी करायला मी शिकवणार नाही, परत वेळ भेटला तर शिकविल कधीतरी बरं का. चोरी करायच्या सुद्धा पद्धती असतात. कोणी कुणाशी बोलू नका. एक म्हटला देवा, अरे चोरी करायला जायचं पण नेमकं खायचं काय? देवानं सांगितलं येड्या, चोरी करायला जायचं मग का आसर सेवन करायला जायचंय का? चोरी करायला जायचं म्हटल्यानंतर माल सुद्धा तसा चोखा पाहिजे, माल सुद्धा कसा चांगला पाहिजे तर चोरी करण्यात मजा आहे. म्हटले चोरी करायला जावं नुसतं ताक प्यावं, लोकांनी पाहिलं बेदम मारावं. ताकासाठी कोण मार खात बसलं. म्हणून ताक सेवन करायचं नाही, आसार सेवन करायचं नाही, सार सेवन करायचं, असा या अभंगाचा जवळजवळ भावार्थ आहे. अजून आपल्याला 5-10 मिनिटामध्ये भगवान परमात्माला थोडं मोठं करून लगेच 2-3 खेळ घेऊन लगेच काल्याकडे आपण प्रस्थान करणार आहोत. तत्पूर्वी प्रेमानं एकदा भजन करा. विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई. याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तोरी. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्यानं आपल्या जीवनामध्ये भरपूर मित्र गोळा केले, मित्र गोळा केले. आणि खरं सांगू, माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत मित्र नाही ना तोपर्यंत माणसाचं जीवन खाली आहे महाराज. फक्त लक्षात घ्या, मित्र असताना मित्रसुद्धा त्याच पद्धतीचा पाहिजे ज्या पद्धतीचे आपण आहोत.
ज्याच्या संगतीमध्ये आपण चांगले घडले जाऊ असा मित्र पाहिजे, नाही का? आत्ता मागे एक कविता येऊन गेली महाराज, काय सुंदर कविता आहे. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जीवनामध्ये मित्र जोपर्यंत नाही ना गड्या, मित्र लक्षात घ्या, कितीही मोठं दुःख असू द्या, मित्र त्याला म्हणा की ज्याला समोर पाहिल्यानंतर मनामधल्या सगळ्या चिंता, सगळं दुःख बाजूला राहतं आणि त्याला मिठी मारावी वाटते, त्याला म्हणा मित्र. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंतानं फार मित्र गोळा केले महाराज. चोऱ्या केल्या, एवढ्या चोऱ्या केल्या. गाराने यशोदे माते का जायला लागले, ए यशोदे आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, नासियेल्या मुचा सुना, आवरी आवरी आपुला कीर्तनकार. और काय म्हटले, भरपूर कोड्या केल्या महाराज देवानं, इतक्या कोड्या केल्या. यशोदे मातेला काही खरं पटे नका महाराज. सख्या आईला कधीच खरं पटत नाही. यशोदा माता सांगायची, बाळ सगुण गुणाचे तानी, बाळ दिसतय गोजिरवाणी. काय सांगता गऱ्हाणे गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपोनियाचा भोरा, आळगेता शारंग धरा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारची यशोदा बोलली. मात्र भगवंताच्या लक्षात आलं, माझ्या आईला काही यांच्यावर भरोसा नाही. मग भगवंतानं स्वतःच्या घरात खोड्या करायला सुरुवात केली. मग मात्र यशोदे मातेला खरं पटलं की बस गड्या, खरंच खोडकर आहे. मग यशोदे मातेनं सांगितलं, देवा आता तुम्ही इथं राहायचं नाही, तुम्ही काय करायचं, उद्या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या. हे गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, हे गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या, या या, या या, या या. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. भगवान परमात्मा उद्या दुसऱ्या दिवशी रानात जाणार महाराज. इतका सुंदर शृंगार केला त्या भगवान परमात्म्याचा. मा यशोदेनं पिवळा पितांबर नेसलेला आहे, पायामध्ये पट्ट्या घातलेल्या आहे, पैंजण घातलेले आहे जे छुम छुम करतायत. कमरेला कमरपट्टा आहे, त्या कमरपट्ट्यामध्ये बासरी खोवलेली आहे. भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. भगवंतानं माळा घातलेल्या आहे मोत्याच्या. अरे दंडामध्ये दंडपट्ट्या बांधलेल्या आहेत, हातामध्ये मनगट्या बांधलेल्या आहेत, डोक्यावर मुकुट घातलेला आहे, त्या मुकुटाला मोरपीस लावलेला आहे. इतका सुंदर दिसतोय तो भगवान परमात्मा, इतका सुंदर दिसतोय. गोपिका त्या भगवान परमात्म्याला विचारतात, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लगे दुल्हा सा तू मेरा यार सावरे. तेरा किसने किया श्रृंगार सावरे. इतका गोड शृंगार केला.
भगवान परमात्म्यानं काळी घोंगडी खांद्यावर टाकली हो आणि निघाला भगवान परमात्मा कुठं गायी चारण्याकरता. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित गोधने यमुना तटी. यशोदा मातेनं सांगितलं हे गोपाळ ऐका, अरे माझा देव आत्तापर्यंत माझ्यापासून दूर गेलेला नाही, पण आत्ता मात्र तो वनात जातोय. जवळच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळी मुरारी प्राणू माझा प्राणू माझा. गोपाळाने सांगितलं काही काळजी करू नको. गेले महाराज देव तिकडे गेले, वाळवंटात गेले, गायी चरायला सोडल्या. गायी चरायला सोडल्यानंतर खेळ सुरू झाले. 1-2 मिनिटामध्ये आपण खेळ घेऊ आणि काल्याची सेवा करू आपण. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, घुमरी वाजे घमामा, वाजे हमामा, घुमरी वाजे घमामा, डुमरी वाजे हमामा, हमामा पोरा घुमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, अबक तुमक तिमक पारा त्रिगुण खेळ मांडो, अबक तुमक त्रिबक पारा त्रिगुण खेळ मांडो, खेळ बिट्टी दांडू आता खेळ बिट्टी दांडू, बिट्टी दांडू आता खेळ बिट्टी दांडू, दुबे दिबे अबक तुमक त्रिबक पारा त्रिगुण खेळ मांडो, अबक तुमक त्रिबक पारा त्रिगुण खेळ मांडो, खेळ भवरा 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 यार हादिकेचा नवरा नवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा. अनेक प्रकारचे खेळ खेळले. गोपाळाने सांगितलं देवा खांदी भार पोटी भूक 1 वाजला तरी कवर कीर्तनाचे सुख. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. देवानं सांगितलं एक काम करा, सगळ्यांना जेवायचं आहे, सगळ्या गायींना एकदा ओळती द्या. सगळ्या गोपाळांनी सांगितलं देवा सगळ्या गाया आम्ही ओळतो, फक्त तू एक काम कर देवा, तू राख मनेरी. मनेरी गाय तू राख. का? कारण की मन सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. तो गणराजा गणपती आदी मन घे हाती, मन इंद्रियाचा राजा. मन हा इंद्रियांचा राजा आहे. त्या मनाला सांभाळण्याचं काम देवा तू कर, बाकी सगळी इंद्रिय आम्ही सांभाळतो. देवानं सांगितलं काळजी करू नका. सगळ्या गोपाळांनी गाया गोळा करून आणल्या. गाया गोळा करून आणल्यानंतर त्या गायांना पाणी पाजलं. कदंबाच्या झाडाखाली सगळे गोपाळ बसले, एका खडकावर बसले, सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या, एकत्र केल्या. भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना कमलाकार आकारानं बसवलं. इकडे लक्ष द्या, कमलाकार आकारानं बसवलं. म्हणजे कमळ कसं असतं? कमळ कमळ भाजपचं हा, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल कमळ कशाला, नाही तर गुलाब समजायला बसले लोक. कमळ कमळ कसं असतं माहिती का? कमळाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्यामध्ये असतात आणि लहान लहान पाकळ्या हा 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 लहान लहान पाकळ्यामध्ये असतात, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात महाराज. त्याच न्यायानं भगवान परमात्मानं गोपाळ बसवले, लहान लहान गोपाळ पुढे घेतले. याच्यातून भाव एक आहे, देवाजवळ जर जायचं असेल लहान होऊन जा, मोठे होऊन आणि ताठ्यानं जर जात असाल तर देव तुम्हाला दूर लोटत असतो. देवाजवळ जात असताना लहान होऊन जा महाराज. म्हणून देवानं कमलाकार आकारानं बसवलं. भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केले.
बिभ्रतवेणुं जठरपटयो शृङ्गवेत्रे च कक्षे वामे पाणो मशृणकवलं तत्फलान्यङ्गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपुरुषुहृदो हासयन् नर्मपि स्वयि स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली गवरदा ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. एकदा सगळ्यांनी प्रेमानं वरती हात करा. निवृत्तीनाथांचं भजन घेणार आणि कीर्तनाला पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज इथे तो पोटो भरी पुरे म्हणाला तोरी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. आजची काल्याची कीर्तन सेवा या ठिकाणी पूर्णत्वास जाते आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं मृदंगावर ज्यांनी गोड साथ केली अशा असणारे आमचे परममित्र सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्यानंतर आमचे आकाश महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे प्रसाद महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे या गावचे भूमिपुत्र आणि गोड स्वभावाचे धनी असणारे आमचे सुजितदादा आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. बाकी असणारे आपल्या गावातील सगळे टाळकरी असतील, चोपदार बाबा असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, तुळशीवाले ताई असतील, आणि खरं तर या बाळगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्याच गावातील आहे ना. इवले सिरोप लाविले द्वारी. फक्त आता वेल मांडवावं जाऊ द्या, नाही तर मग काय काय लय नाद राहतो. दिसला का वड दिसला का वड ते वेल मांडवावं जाऊ देत. जाऊ द्या जाऊ द्या. आपले मुलं शिकली पाहिजे महाराज. आणि हात जोडून विनंती करतो सगळ्यांसमोर एकदा पुन्हा ऐका. एवढ्या कीर्तनामध्ये काही ऐका ऐकू नका, मला घेणं देणं नाही गड्या, पण एक शेवटची सूचना देतो ऐका. जाऊ द्या, हे वर्ष आपलं लागलं काठाला, पण विनंती असेल माझी पुढच्या वर्षासाठी तुमच्या सगळ्यांसाठी, सगळ्यांना एक विनंती असेल की आपण आपल्या मुलांना कमीत कमी आपल्या धर्ममंडपामध्ये आणत जा, त्यांना आपला धर्म कळू द्या. एवढ्या पुरतं तरी सक्ती करा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या ठिकाणी साऊंड सिस्टीमवाले निलेश दादा असतील, आमचे परममित्र पॅडवादक आमचे अश्विन दादा असतील, आमचे रोहन दादा असतील. आमच्या रोहन दादांचं यूट्यूबवर चॅनल आहे, म्हणजे आजचं झालेलं कीर्तन आपल्याला यूट्यूबवर सुद्धा पाहायला मिळेल. मराठी कीर्तन आणि भक्तिनाद ना, हां, भक्तिनाद आणि मराठी कीर्तन या दोन्हीही चॅनलवर आपल्याला कीर्तन पाहायला मिळणार आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. न्यूनतेपुरते अधिकते सरते करुणे घ्यावी तुमती विनवित असे पायाच्या प्रसादी काही बोललो न तर माझं क्षमा करणे सुनती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमच्या तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तो का म्हणे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय देवा कुडी
रे राजमापराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला मापराज महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकिंकरा राजमापराज महाराज तुम्ही हरी शिक्के लाविले दुरी होतो तिघाचे मेवरी वारे दोहीकडे मुख पसरुनी कडे वाहतीच्या धारा वारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे हात का म्हणे हाती टोकाने कौरोनी दैलोका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुनी तुका म्हणे हाती ठोकाने कौरोनी दिलोका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुनी कंठी धरिला कृष्ण म्हणी अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वागोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका सम्र तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विर गाडी काला वाटो एकमेका वैष्णवनिका सम्र ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे मना येत नाही नारायणा सुरवाडिकपणे येते सापडले घेणे आता उठावेसे मना येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उठावेसे मना येत नाही नारायणा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती सदसंत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा लोपली ज्ञान जोगी तने नची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा